इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकण्याचा नवा शासन निर्णय. हिंदी शिकण्यासाठी अनिवार्य शब्द मागे, तरी तिसरी भाषा शिकवली जाणार. हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थ्यांची इच्छा गरजेची. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणाऱ्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमुळे ब्रेक लागल्याची चर्चा. अजित पवारांनी शरद पवार पॅनलला 6 ऐवजी 4 जागा दिल्यानं चर्चा फिसकटली. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती. डोंबिवलीनंतर आज मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्रित आंदोलन. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरणार. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर. ठाकरे सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज मातोश्री तर मनसेची मुंबई पक्ष कार्यालयात बैठक. सांगलीमध्ये काँग्रेसला धक्का. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची या नाचून जयश्री पाटील आज भाजपत प्रवेश करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. पनवेलमध्ये म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जयम म्हात्रेंच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी. गेल्याच महिन्यात जयम म्हात्रे प्रीतम म्हात्रेंचा भाजप प्रवेश. कॅनडातील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक जागतिक नेत्यांची भेट. विविध जागतिक मुद्द्यांवरती द्विपक्षीय सहकार्य आणि रणनीती वाढवण्यावर चर्चा. इस्रायल आणि इराण संघर्ष शिगेला. इराणचे सर्वेसर्वा खामेनेई यांच्याकडून युद्धाची अधिकृत घोषणा, तर इस्रायलकडून इराणचे 12 क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त. विमान दुर्घटनेच्या 7 दिवसानंतर एअर इंडियाची अहमदाबाद लंडन विमानसेवा आजपासून पुन्हा सुरू होणार. 6 दिवसात 66 ड्रीमलायनर विमान उड्डाणं रद्द, तर दुर्घटनेतील आतापर्यंत 177 मृतदेहांची ओळख पटली. कॅब ड्रायव्हरकडून कमिशन न घेण्याचा ओलाचा मोठा निर्णय. संपूर्ण कमाई ड्रायव्हरलाच मिळणार. 10 लाखांपेक्षा जास्त ड्रायव्हर्सना याचा फायदा होणार. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान. मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार, तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार.